तर मी आज मुलांना घेऊन माझ्या माहेरी निघाले आहे, कारण तिकडे एक कार्यक्रम आहे. आणि आज आम्ही बसनेच निघालो होतो, कारण आमची जी गाडी आहे ती आमच्या एका पाहुण्यांनी काही कामानिमित्त बाहेर नेली होती. पण असो, मुलांना असा बसचा प्रवास पण खूप आवडतो आणि असा प्रवास मी 1-2 वेळा मुलांना घेऊन बसने केलेला आहे. त्या प्रवासाचा भरपूर आनंद घेतात. शिवाय यावेळी वातावरण पण खूप छान होतं, कारण पावसाचे दिवस चालू आहेत. बसमधून उतरल्या उतरल्या आमचा मामा आम्हाला तिथे घेण्यासाठी हजरच होता आणि त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. ही आहे आमची चुलत आजी, जिचं आज पहिलं वर्ष श्राद्ध होतं आणि त्या वर्ष श्राद्धासाठीच आम्ही आज तिथे गेलो होतो. आम्ही सख्ख्या चुलत अशा 15-20 जणी बहिणी आहोत. त्यांची पण छोटी छोटी मुलं आहेत. त्यांचेच खेळणे आम्हाला आज इथे भेटले आणि ते घेऊन आम्ही खेळत बसलो होतो. त्याच्यानंतर सगळ्यांची जेवणं झाली. कार्यक्रमासाठी भरपूर असे पाहुणे आले होते. सगळ्यात शेवटी आम्हा बहिणींची पंगत बसली. त्याच्यानंतर आम्ही पण मस्त असं जेवण केलं. आणि हे आहेत आमची दाजी, जे की माझी इथे आज मस्करी करत होते. जेवण झाल्यानंतर थोड्या वेळ बसून आम्ही पण छान अशा गप्पा मारल्या. मुलं पण छान खेळत होते. त्याच्यानंतर आम्ही मामाच्या घरी पोहोचलो आणि पोहोचल्या आम्ही काकडीच्या शेतात गेलो. मस्त अशा कोवळ्या काकड्या तोडून आणल्या आणि सोलून लगेच खायला सुरुवात केली. दीदीला तर काकडी आवडतेच, पण दक्षूला काकडी आवडत नाही, पण तरीही तो एकदम आवडीने खात होता, कारण काकडी एकदम कोवळी होती आणि कोवळी काकडी टेस्टला एकदम छान लागते. त्याच्यानंतर दुपारी मस्त अशी मोठी झोप घेऊन संध्याकाळी नेहमीप्रमाणे मामासोबत मळ्यात फिरायला गेलो. वातावरण तेव्हा पण खूप छान होतं. संध्याकाळची वेळ होती, शिवाय पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणात सगळीकडे छान असा गारवा होता. मळाभर फिरल्यामुळे रात्री खूप भूक लागली होती. त्याच्यामुळे रात्री मस्त असं पोटभर जेवण केलं आणि दिवसाचा शेवट मस्त असा गोड गुलाबजाम खाऊन केला. चला तर मग भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.